नंबर घ्या. याच्यावरून फोन आल्यावरती ओटीपी यांना द्यायचा. हा, या नंबरवरून फोन येते तुम्हाला, मग ओटीपी द्यायचा या नंबर. आज तुमच्या इथं जो कार्यक्रम ठेवलेला आहे केवायसीचा, तर कसं वाटतं तुम्हाला? तुम्हाला हे जे केवायसी करायसाठी बँकेत जावं लागलं असतं, पण तुम्हाला तर ते मोफत इथे मिळतंय, तर कसं वाटतं? एकदम छान वाटलंय आणि गर्दी पण नाही, स्त्रियांची गर्दी पण नाही झाली खूप, आणि प्रत्येक जणी आल्याबरोबर लगेच केवायसी केली, त्याबद्दल धन्यवाद. एकदम पटापट कामं झाली म्हणजे तुमचं एकदम पटकन 2 मिनिटात काम झालं. लाईट नसताना लाईटने पण प्रतिसाद दिला. मला पण पटकन लगेच आधार कार्ड झेरॉक्स मिळाली आणि अभिजित भिंगारदिवे आणि गिरवले यांचे हार्दिक अभिनंदन. आता ह्या ज्या सरकारी योजना आहे याची जी जनजागृती केली जाते, तर हे असे कार्यक्रम झाले पाहिजे का? झाले पाहिजे ना, एकदम चांगलं. नाही केलेत, आता पहिलाच कार्यक्रम केवायसीचा, तर आतापर्यंत मी पहिलंच पाहते, नाही तर मला तिथे जावं लागले असते करायला, बँकेत जावं लागले असते, पण येणे आता हे केलेलं छान झालं कार्यक्रम. अभिनंदन. नंबर घ्या. याच्यावरून फोन आल्यावरती ओटीपी यांना द्यायचा. हा, या नंबरवरून फोन येते तुम्हाला, मग ओटीपी द्यायचा या नंबर. आम्हाला माहिती मिळाली, त्याचा पण खूप जास्त फायदा होईल. म्हणजे तुमच्या केवायसी सोबत माहिती पण मिळाली तुम्हाला? हो, म्हणजे अशा सरकारी योजनाची अशी या कार्यक्रमाची जनजागृती झाली पाहिजे, झाली पाहिजे नक्कीच. दुसऱ्यांना याचा लाभ घेतलेला आहे. हो हो, आणि सरकारची ही योजना पण खूप छान आहे. तर खूपच छान आहे. आणि अशा सरकारी योजनेचं कोणतंही असलं तर असं प्रत्येक चौकामध्ये किंवा अशा ठिकाणी ठेवलं ना, मग काही त्रास होत नाही आणि खूप सोपं जाते करायला. त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि आता कोणत्याही सरकारी योजना असतील तर त्या अशाच प्रकारे कराव्यात असं मला वाटतं. तर त्यांचे खूप खूप त्यांना धन्यवाद. सरकारी योजना आहेत त्याच्या प्रत्येक चौकामध्ये असं त्याचं काम करण्यात यावं, कारण त्यामुळं कसं आहे, काम खूप सोपं होईल आणि सगळ्यांना सगळं व्यवस्थित करता येईल असं मला वाटतं. सरकारी योजना ज्या असतात महिलांना माहिती पडत नाही, यांनी जनजागृती होती का त्याची? हो ना, सरकारी योजनेचं काही कितीतरी आहेत, पण काही माहिती पण नाही. किती त्या ह्या कदमबाई होत्या ना, काहीच नाही. काय उपयोग त्यांचा? काहीतरी काम करायला पाहिजे ना, एवढं निवडून द्यायचं त्यांना, मग काम नको करायला काही. हा, हे जनतेला थोडं का व्हायना, थोडं सोपं काही गेलं पाहिजे ना. मग महिलांना सगळ्यांसाठी उपयोगी पडलं पाहिजे, लहान बालकांपासून सर्वांना त्याचा उपयोग झाला पाहिजे ना. अभिजित भिंगारदिवे आणि गिरवले यांनी हे ठेवलाय कार्यक्रम, काय कसं वाटतं तुम्हाला? तर खूपच छान वाटतं, अगदी एकदम असं घरातल्या सारखं वाटतं. आता काय असं खूप कार्यक्रम ठेवले पाहिजे का? हो, अवश्य. निवडून द्यायला आम्ही देऊ ना, जरूर. म्हणजे त्यांनी जरी निवडून आले तरी हे काय असते सरकारी योजना, तर त्या सगळ्यांना सांगून त्याचं काय अशी कागदपत्रांची गरज असेल तर ते असं प्रत्येक चौकामध्ये त्या भागामध्ये असं हे ठेवलं पाहिजे. म्हणजे कसं होतं, सोपं होतं ते महिलांना. हा ना, महिलांसाठी फार गरजेचं आहे. आज या ठिकाणी मी विशाल गणपती मंदिराच्या दर्शनासाठी आलो आहे. माझे मित्र शंभू गिरवणे व अभिजित भिंगारदिवे यांनी मायेवाडा वेस्टमध्ये लाडक्या बहिणींसाठी केवायसीचा जो कार्यक्रम आयोजित केला, हा कार्यक्रम म्हणजे कौतुकास्पद आहे. मी हे दोघांना मनापासून त्यांचे आभार मानतो, कारण की लाडक्या बहिणींसाठी केवायसी करण्यासाठी शेतीतंत्र खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. भरपूर लोकांना केवायसी निर्माण करण्यासाठी अडीअडचणी येत असतात. या दोघांनी केवायसी मोफत उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी दोघांच्या मनापासून आभार मानतो.